श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ एके हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावर्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले येथे नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळोपाचा दृढ भाव घरी राहिले सोमेराव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडो त्यांचे. चोळोपाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित त्यांच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरून या. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतान. भावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून या. शरीर भोग कष्टले संसाराचा तप्त झाले. मायामय पसाऱ्याचा फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे इच्छिती येते येते राजपुरविती. दृढ चरणी दयाची भक्ती त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील दया शास्त्रे केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हसोनी म्हणती जनासी डोंगी याची नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे त्याने निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छा जन असंख्यात पातले तेने क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी साखली. दर्शन घेऊन या चरणाचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते. कोणी नवसाचे करती कोणी आनुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षणयक तटस्थ होती वैरभाव विसरून या. स्वामी पुढे जे जे पदार्थ घडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊन या सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थानी त्या दिवशी स्पर्श केला नाही अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळाशी तेथून निया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होत ते असे अन्नोदक व्रज असे. जे पातले करू छळला त्याशी झाली विटांबना. दंडावया जना अवतरले यतिवर्य. इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परसोच प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भो कानन वैश्वानरा अज्ञानमत छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतो. अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामी पुढे. राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. अनुमंती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राजाधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. वेसले असता समग्र बोले नृपवर तया प्रती. पुन्हा जाऊन या अक्कलकोटी येथे आणील स्वामीशी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवे ना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता उत्तर नृप लागी परी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरुषी. तरी मी आणीन तयाशी निश्चित मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषले ते नृपवर. ऐसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे
त्यापरी तात्याची सन्माने गौरवनिया मदर वचने यशस्वी म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनिया संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती येथील जनाची पाहुनिया भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटाची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यात होती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांची विचार पडला मानशी या नगरातून स्वामीशी केसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करून या नाना पक्वाने करीत ब्राह्मण भोजने दुधली ओसाळ दाणे याचक धन्य तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा एशिया काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी मग लढवली एक युक्ती एकांत गाठण्या चोळांत प्रती त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती तया जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हार रावाच्या आदरेशी इनाम देतील तुम्हाला द्रव्यांश सर्व वंशा थोडापाशा लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडून विनंत केली मधुर वचनी कृपाळू बोलण्या समर्थाने बडोद्या प्रत्ये चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एक वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकूया भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्री सुस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरून शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित ऐसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदती मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करून या मजवरती बडोद्याशी चालावे भाषण ऐसे ऐकूनिया समर्थ बोलती हा सोनिया मल्हार रावांचे आमनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून या त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणी आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जायसी परी पहा यत्न करून या ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी लाभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावे असे स्वामी कृपा परितयांच्या वाड्यामध्ये कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून या न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन नावे पळून येतीशी असो कोणी एके दिवशी साधून या योग्य समयाशी मेहनत घालून स्वामीशी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वधित झाली मेहनतून उतरले होती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्याने मग अपयशाचे येऊन या बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभले होती सर्वत्राशी या विचारती कोणी जाती स्वामी पुढे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव उपकार्याचे धरून हाव आपण पुढे जाहाला तो येऊन या अक्कलकोटी घेतला समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून या समर्थाला तेव्हा
अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुण्या डोळा काय तेव्हा बोलती. अरे बेडी आंगनिया सत्वर ठोका यांच्या चरणी. ऐसे त्रिवार्ग मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुनिया यशवंतरा भ्याला म्हणी. कळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी. सत्वर यावे बळोद्याशी तेथून या कार्याशी सोडून या. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगारी लेखी आली. हाती पायी वेळी पडली स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इत श्री स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षोडशोध्याय गौड हा. इत श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.